हॅलो, नमस्कार मंडळी. मी प्रियंका. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्हाला आजचा दिवस आनंदात जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. तर आज आहे गुरुवार. चला तर मग आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. आज पुन्हा माझं बॅक टू रुटीन चालू झालं आहे. कारण आज दोघांचे सुद्धा डबे बनवायचे आहेत आणि नाश्ता, सकाळची कामे, खूपच गडबड चालू आहे. तर इथे मी आज त्यांच्या डब्याला फोडणीचा भात बनवला आहे आणि आता नाश्त्याची तयारी चालू आहे. मी अंघोळीला जाण्यापूर्वीच रवा आणि दही मिक्स करून भिजत ठेवलं होतं. जोपर्यंत माझे अंघोळ होते तोपर्यंत रवा चांगला मुरेल, म्हणजे आप्पे पण लवकर बनवून होतील. त्यासाठी मला वेगळा वेळ थांबावं लागणार नव्हतं. रवा चांगला मुरला असता. तर इथे रवा चांगला मुरला होता. मग मी त्यात कांदा, कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी मिक्स केली, जेणेकरून आप्यांना छान चव येईल. श्रेयांला कांदा आवडत नाही, पण मी असं काहीतरी करून त्याला खायला देत असते. त्याला आप्पे खूप आवडतात, म्हणून मग त्यात कधीकधी वेगवेगळ्या भाज्या घालून त्याला आप्पे बनवून देत असते, जेणेकरून तो सगळं खाऊ शकेल आणि त्याला त्याची सवय होईल. छकुलीचं खाण्याच्या बाबतीत नखरे नसतात. ती जे मिळेल ते आवडीने खाते. तर बघा, इथे आप्पे तयार झालेत. झटपट होणारा हा नाश्ता, आणि त्यात आमच्या घरी हा नाश्ता सगळ्यांनाच खूप आवडतो. चला तर आम्ही आता नाश्ता करून घेतो. नाश्ता करून झाल्यावरती मग मी भांडी वगैरे घासून घेतली, कपडे धुवून घेतले आणि श्रेयांला शाळेत सोडून आले. तर श्रेयांची शाळा दुपारची असते, त्याच्यामुळे मग वेळ होतो यायला. मग 1 वाजता आल्यावर जेवून घेतलं. जेवून घेतल्यानंतर थोडा वेळ आम्ही दोघींनी आराम केला आणि श्रेयांला शाळेत आणायला जायच्या अगोदर मी कचरा आणि कपडे वगैरे काढून घेते. तर इथे मी कपड्यांच्या घड्या मारून घेत होते, कारण थोडा वेळ शिल्लक होता. म्हटलं तो एवढा वेळ बसून राहण्यापेक्षा कपड्यांच्या घड्या मारून घ्याव्यात. मग त्याला आणायला आम्ही दोघीजणी निघालो. आणि छकुलीची ते डान्स चालू होता, दादाला आणायला जायचं म्हणून. तो घरी आल्यावरती मग आम्ही त्याचे कपडे चेंज वगैरे करायला सांगितले आणि मी जे कपड्यांच्या घड्या घालून ठेवल्या होत्या त्या कपाटात व्यवस्थित आवरून ठेवलं. मागच्या वेळेसच मी ऑर्गनायझरचा व्हिडिओ टाकला होता. तर मेसी होण्याच्या अगोदरच आपण कपडे जसे ठेवले तसेच व्यवस्थित घड्या मारून ठेवले तर रोज मेसी होणार नाही. तर मला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.